तर वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामातील 80% पेरण्या पूर्ण झाल्यानंतर आता बोगस बियाण्यांचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवण न झाल्यानं शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असून बियाणे, खत, मशागत आणि मजुरीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागतोय। या प्रकरणी आतापर्यंत 35 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या असून विभागाकडून पडताळणी आणि बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। बोगस बियाणे विक्रेत्यावर कठोर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे। पेरणी करायचं कारण म्हणजे आपलं 25 तारखेला पाणी झालेलं आहे। मी बॅगा आणल्या, कंपनीच्या बॅगा आणल्या, घरचं बियाणे असून बॅगा आणल्या, पण ते बॅगा पेरल्यानंतर 7-8 दिवस वाट पाहिली पण ते निघल्या नाही। मग आता नंतर पेरणी करायची, ते करायचं कसं? पहिलेच एकरी 25,000 रुपये खर्च येणार, डबल जर पेरायचं म्हणलं तर 50। मग हे शेतकऱ्यांना आणायचा पैसा कुठून, याने जगायचं कसं? बार पेरण्याची वेळ म्हणजे हीच बॅगा फेल 11-35 सर्व उच्च कंपनीची बॅग आणलेली आहे आणि ती फेल गेलेली आहे। आता आपल्याला एकच पर्याय आहे की वावर खाली ठेवणे। त्याच्यामुळे की पुन्हा माझी पेरण्याची हेच नाही।